नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्री स्वामी समर्थ भवन पिठापूर इथून मी ही माहिती सांगत आहे. पुण्याचे आदरणीय गुरुवर्य गुमास्ते गुरुजी हे आज स्वामी भवनमध्ये त्यांचा सेवक वर्ग बरोबर घेऊन आले. ते इथं आल्यानंतर प्रतिवेळेस एक चांगला सुंदर दत्तयाग करतात. योगायोगाने मी इथं आहे. दत्तयाग का करतात, का करावा, त्याची महती कसा करतात, इतर जी आवश्यक ती माहिती अनेक भक्तांना उपलब्ध होत नाही. आणि त्यांनी जी भावपूर्ण माहिती सांगितली, ती भावपूर्ण माहिती सांगितल्यानंतर दत्तयागाची काही क्षणचित्र दिलेली आहेत. पण त्यांची माहिती ऐकण्यासारखी आहे. अनेक प्रश्नांचं उकल होतो आणि अत्यंत भावनेने तो दत्तयाग स्वामी समर्थ भवनात त्यांच्याबरोबर आलेल्या भक्तांसमवेत ते घडवून आणतात. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व भक्तांना खूप आनंद होतो आणि गरिबातल्या गरिबाला हा मोठा दत्तयाग सेवा कार्य केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. दत्तयागाची महती कसा करतात, त्याचं महत्त्व काय आणि काही क्षणचित्र आपण पाहावीत. आणि पिठापूरला आल्यानंतर जर तुम्हाला कमीत कमी खर्चात एखादा याग करायचा असेल तर आपल्या सुवासितेसुद्धा आपल्या इथं सोय केलेली आहे. यज्ञकुंड आहेत आणि ते असताना किंवा त्यांच्याबरोबर आला तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुमचं सेवा कार्य होईल आणि तुमच्या कुटुंबाला गुरुदत्त महाराज म्हणजे श्रीपाद वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त होतील. त्यांनी सांगितलेली माहिती अवश्य ऐका आणि सर्वांना हा व्हिडिओ आवर्जून पाहण्यास आपण आग्रह करा. स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आज श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मभूमीमध्ये पिठापूर येथे यायचं आपल्याला लाभ झालेला आहे. आपल्या नशिबाने प्रारब्धामध्ये आजची तारीख श्रीपाद श्री वल्लभांनी कुठे तुम्ही असाल हे त्यांनी आपल्या प्रारब्धात लिहून ठेवलं होतं. परमेश्वरांनी चित्रगुप्ताने लिहून ठेवलं होतं की आज आपण 28 ऑक्टोबरला पिठापूर येथे असणार आहोत. आता गुरुजींनी 28 ऑक्टोबर का तारीख काढली ती त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली. त्यामुळे आपण आज आणि मंगळवार आहे श्रीपाद श्री वल्लभांची मंगळवारी अनगलक्ष्मी अनगदत्त या स्वरूपानं आपण इथे याग करणार आहोत. अनगलक्ष्मी अनगदत्त हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणाला याची कल्पना नाही आहे. कारण आपण श्रीपाद श्री वल्लभ किंवा दत्तात्रय महाराज हे एक मूर्ती स्वरूपात पुरुष स्वरूपात ब्रह्मा विष्णू स्वरूपात आपण त्यांची पूजा करतो. पण दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ ब्रह्मा विष्णू महेश हे जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या स्त्री शक्ती लक्ष्मी पार्वती आणि महालक्ष्मी सरस्वती आणि पार्वती ह्या ब्रह्मा विष्णूच्या त्यांच्या स्त्री शक्ती आहेत. ह्या त्यांच्याबरोबरच कार्यरत असतात. तर त्यांच्याबरोबर श्रीपाद श्री वल्लभ अनगलक्ष्मी आणि अनगदत्त असं हे श्रीपाद श्री वल्लभांचं रूप दत्तात्रयांचं रूप हे द्वापार युगामध्ये हा पहिल्यांदा याग केला गेला की अनगलक्ष्मी ही अर्धांगिनी मानली गेली दत्तात्रयांची आणि अनगदत्त असं हे दाम्पत्य स्वरूपात आपण त्यांची पूजा इथे आपण संपूर्ण पूजा मांडलेली आहे. इथे दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ आणि अनगलक्ष्मी इथे आपण लक्ष्मीची स्थापना करणार आहोत. आणि हे संपूर्ण त्यांचे अष्टपुत्र परिवार आहेत. या अष्टपुत्र परिवार या अष्टशक्ती स्वरूपात त्यांच्याबरोबर असतात.
ज्या संपूर्ण शक्ती विश्वामध्ये आहेत त्या अष्टशक्ती स्वरूपात त्यांच्याबरोबर असतात, म्हणून त्यांना त्यांचा परिवार म्हटलेला आहे. परिवार म्हटलेला आहे. ते अष्टपुत्र आणि अष्टशक्ती स्वरूपानं म्हणजे अष्टपुत्र म्हटलेलं आहे. आणि अनगदत्त आणि अनगलक्ष्मी असा त्यांचं संपूर्ण परिवाराची आपण पूजा करणार आहोत आणि त्यांच्या प्रित्यर्थ होम हवन करणार आहोत. अनगलक्ष्मी अनगदत्त इथे पिठापूरमध्ये एकमेव मंदिर आहे की अनगलक्ष्मी अनगदत्त असं हे जगामध्ये पहिलं मंदिर इथे पहिल्यांदा बांधलं गेलं. आपण दुपारी दर्शनाला जाणार आहोत. तर या होमाचा लाभ असा आहे की आपल्याला प्रपंचामध्ये म्हणजे ऐहिक सुख, प्रापंचिक सुख आणि आध्यात्मिक सुख देणारे हे व्रत आहे. हे शक्यतो मंगळवार किंवा अष्टमी धरून पूजा व्रत करता येतं. त्याला जोडून आपण महाराजांनीच प्रेरणा दिली की असं कोणी पहिल्यांदा याग करत नव्हतं. अनगलक्ष्मी अनगदत्त याग हे कोणाला माहितीही नव्हतं. तर इथे आल्यानंतर अशी स्वरूपात पहिल्यांदा पूजा मांडायची महाराजांनी हे दिली, इच्छा केली. त्यानंतर पूजा मांडल्यानंतर असं पुढल्या वेळेला वाटलं की आपण होम हवन करूया. मग तेच अनगलक्ष्मी अनगदत्त याला स्वरूपानं पुढे एक्सटेन्शन आजच्या भाषेमध्ये म्हणतात एक्सटेन्शन म्हणून महाराजांनी बुद्धी दिली की याचाच तुम्ही यागामध्ये पुढे रूपांतर करा. नुसती पूजा करून त्याच्यापेक्षा यागमध्ये कसं आहे की आपण ज्यावेळी अग्नीची स्थापना करतो आणि अग्नीमध्ये प्रत्यक्ष आपण आहुती देतो त्या त्या देवताच्या नावाने, त्या त्या देवताला ती अग्नी देवता त्या देवताला आपण जे तीळ तांदूळ जे दिलेलं आहे ते त्या देवताला तूप दिलेलं आहे त्या देवताला ते पोस्ट करायचं काम अग्नीचं असतं. तर त्याला अग्नीला आपण हव्यवाहन असं संस्कृतमध्ये संबोधन आहे. हव्यवाहन म्हणजे आजच्या भाषेमध्ये ट्रान्सपोर्ट आपण दिलेलं ते देवांना पोस्ट करताय. तर प्रत्यक्ष आपण देवाला तिथे आहुती दिल्यामुळे फक्त पूजा करण्यापेक्षा पुढे त्याच्यामध्ये जाऊन आपण वाढ केलेली आहे की ज्या कृपेने श्रीपाद श्रीवल्ल अनगलक्ष्मी अनगदत्तांच्या कृपेने बऱ्याच आपल्या कौटुंबिक समस्या, व्यावहारिक समस्या आणि ज्यांना अध्यात्मामध्ये प्रगती पाहिजे आहे त्यांना अध्यात्मामध्ये प्रगती मिळालेली आहे. अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला प्रगतीसाठी मदत करणारे हे अनगलक्ष्मी अनगदत्त हे एकमेव व्रत आहे आणि त्याच्या आपण पुढे जाऊन त्याचा आपण होम याग आज करत आहोत. इथे पिठापूर क्षेत्रामध्ये इथे स्वामी समर्थ भवनमध्ये आपण नेहमी आलो की आपल्या मनासारखं आपल्याला पूर्ण दत्तयाग, पूजा, प्रसाद वगैरे सर्व आपल्याला मनासारखं करता येतं. हा मोठा इथला लाभ आहे. समर्थ भवनमध्ये आपले श्रीपाद श्रीवल्लभ इथे लाड करतात, अक्षरशः लाड करतात. आपण काल पुरमपूरला गेलो तिथे पाणी मिळायची बाटली मिळायची पंचायती. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टीची उपलब्धता महाराजांनी करून दिलेली आहे. आणि सुरुवातीला आम्ही इथे फक्त कुलकर्णी साहेबांना विनंती केली की आम्हाला थोडंसं असं छोटासा इथे याग करायचा आहे. तर त्यांनी लगेच विटांची व्यवस्था करून दिली सुरुवातीला. कारण आपण बाहेर गावाहून आलेलं आपल्याला काही माहिती नसतं. तर पहिल्यांदा विटाची व्यवस्था करून दिली. मग ते एकदा मी इथं विटा मांडून दिल्यानंतर पुढल्या वेळेला मी येईपर्यंत त्या सिमेंटच्या विटा बांधून त्यांनी पूर्ण होमकुंड फिक्स करून सिमेंटचं आपल्याला तयार बांधून दिलं. तर त्या प्रत्येक वेळेला आम्ही आलो की इथे मंडप मांडायचे. आम्ही सांगायचं मॅडमना उद्या आम्ही होम करणार आहोत, मंडप करणं त्यासाठी लागेल. कारण मोकळ्यावर मंडप हवन करता येत नाही, ते हवन वाया जातो मोकळ्यावर केलेलं. तर मंडप पहिल्यांदा आपण सुरुवातीला इथे आधी घालून घेत होतो. तर तेही साहेबांच्या मी कानावर घातलं की बाबा थोडंसं मंडपाचं थोडा प्रॉब्लेम होतो. तर त्यांनी पूर्ण अख्ख्याचा शेडच पत्र्याचा शेड आपल्याला घालून दिला आणि निवारा करून दिला होमाला. आणि योगायोगाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीची स्थापनेची जी पूर्ण विधी आहे, होम आव्हान आहे, ते महाराजांनी माझ्याकडून मंत्रोच्चार करून घेतलं. कारण पहिली जीर्णोद्धार करायची होती मूर्ती. पहिली मूर्ती बदललेली आहे. आता ही पहिली ते जी मूर्ती होती ते गोव्यामधले एक भक्त आहेत त्यांनी इच्छा प्रगट केली कुलकर्णी साहेबांच्याकडे की आपल्याला ही मूर्ती बदलून छानपैकी मूर्ती संगमरवर. तर ते सगळं जे आहे ते महाराज करून घेतात. कुणाकडून काय करून घ्यायचं ते. आणि योगायोगानं मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती. त्यावेळी मी कोल्हापूरमध्ये होतो. कुलकर्णी साहेबांचा फोन केला, गुरुजी तुम्हाला थोडंसं उद्या अजून काम वाढवणार आहे की मूर्तीची स्थापना करायची आपल्याला. पहिल्या मूर्तीच्या ठिकाणी जीर्णोद्धार करून नवीन मूर्तीची स्थापना करायची आहे. म्हणजे एवढे लाड आपल्याला इथे महाराज करून घेतात. बाकी मंदिरामध्ये आपण गेलं तर देवही आपल्याला दिसत नाही. तेवढ्या वेळेत आपल्याला देवापासून बाजूला करतात, चला पुढे चाल.
पण इथे आपल्याला पूर्ण महाराज लाड करून घेतात आणि त्याच्या पुढे जाऊन या होमामध्ये जे सहभागी झालेले आहेत भक्त लोक, त्यांना एवढ्या प्रचिती आलेल्या आहेत की त्यांची अशक्य जी कामं आहेत ती महाराजांनी करून दिलेली आहेत. अनगलक्ष्मी अनगदत्त श्रीपाद वल्लभांनी प्रत्येकाच्या काही समस्या असतातच, समस्याशिवाय माणूस नाही. तर कौटुंबिक समस्या आपण या देवाला जातो त्या देवाला जातो पण तिथे काही सुटत नाही. पण इथे फक्त तुम्हाला आहे पूर्ण सगळ्या समस्यांचं निराकरण करणारं ठिकाण आहे पिठापूर. आणि आपण जो संकल्प करणार आहोत सगळ्यांच्याकडून, बऱ्याच जणांना संकल्प पूर्ती झालेले आहेत. जे मनामध्ये, आता मी एक वाक्य संकल्प असा ठेवतो मध्ये गॅप, की ज्यांनी आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती त्यांनी देवासमोर प्रकट करायची आहे. तर ती जी इच्छा असते ती महाराज पूर्ण करतात. आणि मला भक्त लोक फोन करतात, गुरुजी माझं हे काम अवघड होतं ते झालेलं आहे महाराजांच्या कृपेने आणि आम्ही सर्व कुटुंब तुमच्यावर पुढल्या यात्रेला येणार आहोत, फक्त तारीख आम्हाला सांगा. असेही आपण सेवा इथे चालू केली. श्रीपादांच्या कृपेने महाराजांनी इथे आपल्याला होम हवन करायला परवानगी दिलेली आहे. आणि परप्रांतामध्ये आपल्याला इथली भाषाही येत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही, अशा ठिकाणी महाराज इथे आपले एवढे लाड करून घेतात. आपल्या घरी 4 माणसाचा कार्यक्रम असला तरी आपली धावपळ होती, पण इथे सर्व 50 लोकांचा व्यवस्था होते, महाराज करून घेतात आणि कुणाचीही गैरसोय होत नाही. तर आपण समर्थ भवनचे अध्यक्ष श्री कुलकर्णी साहेब यांना त्याबद्दल धन्यवाद देऊ की आमच्या इथे एवढे लाड करतात. त्याबद्दल श्रीपाद वल्लभ त्यांना आशीर्वाद देऊ, त्यांचं आयुष्य वाढवून त्यांची सेवा खूप घडो महाराजांची, हा आशीर्वाद देऊ त्यांना आणि आपण पुढच्या होमाच्या कामगिरीला लागू. अवधूत चिंतन की आपलं निवेदन आहे म्हणजे अर्ज आपण देवासमोर मांडतो, त्याला संकल्प म्हणतात. आणि प्रत्येक गोष्टीला व्यवहारामध्ये एक साक्षीदार लागतो. तुम्ही हे काम केलं याची साक्ष काय. कोर्टामध्ये देवाच्या न्यायालयामध्ये सुद्धा चित्रगुप्ताकडे गेलं तरी तिथे तुम्ही काय केलं याची साक्षी देणारा कोणीतरी लागतो. तर आपण एकतर हा संकल्प करताना तांदूळ घेतो. तांदूळ हे धान्य असं आहे की त्या धान्याची शपथ म्हणून मी अक्षता हे संकल्प करतोय. म्हणजे त्याला साक्षी कोण आहे, धान्य आहे. आणि आपण धान्याशी तरी हे करू शकत नाही की ते मानलं जातं की धान्याच्या साक्षीनं हे केलं. आणि प्रत्येक वेळेला आपण देवाऱ्यामध्ये आणि कुठल्याही पूजेचा होमाचा संकल्प करताना आधी दीप प्रज्वलन करतात. कुठल्याही कार्यक्रमामध्ये भला मोठा दिवा लावलेला असतो, समई लावलेला असतं. पहिल्यांदा पाहुणे आले की दीप प्रज्वलन करतात, मोठे व्हिडिओ फोटो वगैरे काढतात. पण करतात हे चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट होती की अग्निसाक्षी होतं. प्रत्येक कर्म हे अग्निसाक्षी. होमामध्ये अग्निसाक्षीनं छोटा जरी दिवा लावलेला असेल तरी तुम्हाला 3 पृथ्वीलोक, आकाश आणि पाताळ, कुठेही तुम्हाला आपल्या मृत्यूनंतर आपल्या आत्म्याला कुठे जावं लागेल, भटकंती कुठे करावं लागेल हे सांगता येत नाही. आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे कुठल्या जगामध्ये जावं लागेल हे आपल्याला माहिती नाही. तर प्रत्येक 3 लोकांमध्ये अग्नी हा सर्वत्र आहे. पाताळ लोकामध्ये अग्नी आहे, पृथ्वी लोकावर आहे आणि स्वर्ग लोकामध्ये आहे. तर आपल्या आत्म्याला नंतर जे केलेलं कर्म आहे त्याची जी लेखाजोखा आहे तो चित्रगुप्ताकडे असतो. तर त्याच्यामध्ये काही त्याला शंका आली चित्रगुप्ताला. तर कारण एवढी आपली लोकसंख्या आहे त्याला काहीतरी गोंधळ कधीतरी होणारच. तर तो काय म्हणतो की साक्षी याला कोण आहे. मग अग्निदेवाला बोलवतो. तो अग्निदेव तुम्ही याने हा कर्म केलं म्हणतो, त्यावेळी तुम्ही तिथे होता का. जर होता तर अग्नी साक्षी देतो की होतं तिथे, मी होतो आणि त्याने माझ्या साक्षीने कर्म केलेलं आहे. जर त्यावेळी तिथे अग्नी नसेल तर तुमचं केलेलं कर्म वाया गेलं, कारण तिथे तुमची नोंद होणार नाही. आणि जर झाली चित्रगुप्तानं त्याने त्याच्या व्यवस्थेने केली ठीक आहे, पण त्याच्याकडून काही राहिलं तर तो अग्नीला विचारतो. म्हणून अग्निसाक्षीला महत्त्व आहे. आपण होमामध्ये लग्नामध्ये सुद्धा अग्नीला जे 7 फेरे मारले जातात, हे सगळ्यात पहिला म्हणजे महत्त्वाचा विधी आहे. लग्नामध्ये तो 7 फेरे घालून देवाला आपण अग्नीला जे साक्षी मानून आपण पती पत्नी जे मानतो ते 7 फेरे आणि अग्नी याला महत्त्व आहे. तिथे गुरुजींनाही महत्त्व नाही, अक्षता फेकणारानेही महत्त्व नाही. त्या अग्नीला आणि आपल्याला फक्त नवरा बायको आणि अग्नी हे 3च महत्त्वाचे आहेत. बाकी सगळे शो आहे.
म्हणून ते अग्नीला साक्षीला महत्त्व आहे, सगळीकडे सर्वत्र आहे. हे थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं. बरं, आता आपण संकल्प करूया की संकल्पाचं तुम्हाला महत्त्व सांगितलं. तर पुरुष लोकांनी आहेत हे असा हात करायचा, असा हात, आणि हा कानाला लावायचा. हां, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. या व्यवस्थित अक्षता वहिनीच्याकडे द्या. बरं, आता आपण एवढे जे लोक तर जवळजवळ 55-58 लोक आपण इथे बसलेलो आहोत. तर प्रत्येकाला इथे नंतर पूजा करायला मिळणारच आहे. पण जी सगळी देवतांची आवाहन षोडशोपचार पूजा जी असते त्या सर्वांचं प्रतिनिधित्व म्हणून संजीव आहे हे सपत्नीक बसून आपलं प्रतिनिधित्व करून इथे सर्व पूजा पूर्ण करत आहेत. हां, ही सर्व पूजा प्रतिनिधित्व करून आपले प्रतिनिधी म्हणून ते सर्व पूजा करून घेत आहेत. नंतर प्रत्येकाला हळद कुंकू व्हायला, कुंकुमार्चन करायला मिळणारच आहे. आणि होमाचा प्रसादही सर्वांना मिळणार आहे. इथे होमाला बसायलाही सर्वांना, हवनाला सगळ्यांना बॅचनं 10-12च्या बॅचनं सगळ्यांना बसायला मिळणार आहे. नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आता याच्यामध्ये इथे आपल्याला गोत्रोच्चार करायचा आहे. ज्यांना आपलं गोत्र माहिती आहे त्यांनी आपलं गोत्र उच्चार करायचा. त्यानंतर आपलं नाव मनामध्ये घ्यायचं, गोत्र पण मनामध्ये घ्यायचं. ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र हे स्वामींचं गोत्र आहे, ते सर्वांना गोत्र लागू आहे. काश्यप गोत्र म्हणायचं आणि आपलं पुढं नाव घ्यायचं. मम आत्मना सकल शास्त्रोक्त पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करा. नंतर आपल्या नावाचा उच्चार करा. अहम अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम अनगलक्ष्मी अनगदत्त कृपा प्रसादेन. आता इथे आपल्या मनामध्ये देवाची जी आपल्या टॉप 10 मध्ये जी काही इच्छा असते ती देवाला संकल्पामध्ये आपण सांगायची की बाबा असं माझं. आपण शेवटी कोणाला मागणार? आई वडिलांच्याकडे मागतो. आई वडील गेल्यानंतर देवाकडे मागतो. तर त्यांना आपल्या संकल्पामध्ये इच्छा देवासमोर प्रगट करायची की बाबा, आणि कुठलाही त्याच्यामध्ये देवाकडे फक्त निवेदन करा की माझी ही इच्छा प्रगट करा की हे माझं काम होऊ दे किंवा हे माझं पूर्ण होऊन दे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणजे नवस करू नका की हे केल्यानंतर मी हे करेन असं नवस करू नका. फक्त देवाकडे निवेदन मांडायचा, अर्ज द्यायचा फक्त. तर देवाच्या कृपेने मंजूर झाला अर्ज, ठीक आहे. रिजेक्ट झाला तर ठीक आहे. देवाला पहिल्यांदा आपण देवाकडे गेलो की आधी शरण जायचं, पण आपण शरण जात नाही, मीपणा घेऊन देवाकडे जातो. मग देव काय म्हणतो, तुझा मीपणा तुझ्याकडे ठेव, मला खूप काम आहे, नेक्स्ट असं. आता मनामध्ये जो संकल्प आहे तो देवापुढे निवेदन करा. प्रत्येकाने अर्धा मिनिट मी देतो. शुद्ध मराठीमध्ये देवाला सांगितलं तरी चालतं. देवाला सगळ्या भाषा येतात.
संस्कृतमध्ये सांगायला पाहिजे असं काही नाही. मम मन इच्छित सकल मंगल कामना सिद्ध्यर्थम श्री अनगलक्ष्मी अनगदत्त कृपाप्रसादेन अद्य दिने पीठापुर क्षेत्रे श्री स्वामी समर्थ भवन सन्निधौ श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज कृपाप्रसादेन यथाशक्ति अनगलक्ष्मी अनगदत्त होम हवन आख्यम कर्म करिष्ये. हे जे कर्म आहे आपण करणार आहोत याचं प्रतिनिधित्व नाव संजीव गायाळ हे आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करून देवासमोर संपूर्ण देवाची पूजा मी त्यांच्याकडून करून घेतो आहे. त्यानंतर प्रत्येकाने फुलं पूजा वाहून पण प्रत्येकाने पूजा करायची आणि प्रत्येकाने हवन करायचं आहे. आर्येश सर्वदा महागणाधिपतये नमो नमः. ओम निशसीद गणपते गणेश त्वामाहुर्विकृतमं कवीना नोरते तत्क्रियते किंचनारे महामर्कं भवच्चित्रमर्चा. ओम भृगस्वाहा महागणाधिपतये नमो नमः. संकल्पित कार्य निर्विघ्नं कुरु. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. हे त्यांना पाहू. धेनुमुद्रेनं करायचं आहे. धेनुमुद्रा ही अशी की ही 2 बोटं सोडायची आणि हे 3 बोटं एकत्र करायची. ही धेनुमुद्रा आहे. हे बघा, हे गाईचं तोंड म्हणतात ना, धेनुमुद्रा. तर या 3 बोटांमध्ये जेवढं मावेल तेवढंच हवनीय द्रव्य आपण हातामध्ये घ्यायचं आणि तेवढंच अग्नीला द्यायचं. स्वाहा म्हटलं की अग्नीमध्ये द्यायचं. आधी द्यायचं नाही आणि नंतरही द्यायचं नाही. स्वाहा म्हटलं की आपण अग्नीला तेवढं द्रव्य द्यायचं आहे. हे तुम्हाला आता मी सांगितलं, पण पुढे मंत्रोच्चार चालू करूया. हां. ओम गणानां त्वा गणपतिं महामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोति विसीदसादनं. दोघांमध्ये मिळून हातामध्ये हरिद्रां समर्पयामि कुंकुमं समर्पयामि नैवेद्यार्थे आज्य नैवेद्य. आता पहिल्यांदा आपण परंपरेप्रमाणे गणपतीचं हवन करणार आहोत. हां. तर गणपती सर्व विघ्नांचा नाश करणारा म्हणून प्रत्येक वेळेला हवन करताना सुद्धा गणपतीचं हवन आधी केलं जातं. त्याप्रमाणे आपण स्वाहा म्हटलं की आपण हवन द्रव्य होमामध्ये द्यायचं आहे. आता ते देत असताना सुद्धा असं देवाला अर्पण करायचं, असं फेकायचं नाही. आपण लग्नाला गेल्यावर अक्षता फेकतो तसं फेकायचं नाही, अर्पण करायचं देवाला. हां. लक्षात आलं का तुमच्या? ओम गणानां त्वा गणपतिं महामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोति विसीदसादनं. स्वाहा. गणपतये नमः. इदं मम स्पतः शृण्वन्नोति विसीदसादनं. स्वाहा. ओम गणानां त्वा गणपतिं महामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोति विसीदसादनं. स्वाहा. ओम गणानां त्वा गणपतिं महामहे कविं कवीनां त्वा गणपते गौरी नारायणी नमोस्तुते. स्वाहा. म्हणा सर्वांनी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वाहा.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा। सर्वमंगलानि जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति। दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरति। जय देव रत्ना खजुरापरा तुझ गौरी कमला चंदनाची ओटी गौतमगेश्वरा धीरे जडिता मुगडा रवी भवचिंता। जय देव दत्ताएवोनिया उभा ठाकला दत्तावे साष्टांगे प्रणिपात केला। प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला। जय देव जय श्री गुरुदत्त।